तुम्ही बनणार का बाबासाहेब? पगार तर मिळाला, फुकटचा पगार म्हणून अपमानही झाला. मला माझा सन्मान हवाय, मला माझे बाबासाहेब हवे. तुम्ही बनणार का बाबासाहेब? नाहीतर फिटिंग पण मिळाली, फिटिंग ब्रेकही मिळाला, तर माझ्या गमतीचा अपमान झाला. मला माझा सन्मान हवा आहे, मला माझे बाबासाहेब हवे. तुम्ही बनणार का बाबासाहेब? शिक्षणाचा अधिकार तर मिळाला, आमचा उद्धार झाला. माझ्या ज्ञानावर प्रश्न उठवून अपमान केला. मला माझा सन्मान हवाय, मला माझे बाबासाहेब हवे. तुम्ही बनणार का बाबासाहेब? मला शिक्षणासाठी आरक्षण तर मिळालं, नोकरी मिळाली, पण दलित म्हणून नेहमीच अपमान झाला. मला माझा सन्मान हवा आहे, मला माझे बाबासाहेब हवे आहे. तुम्ही बनणार का बाबासाहेब? मला मतदानाचा अधिकार तर मिळाला, पण मी निवडून दिलेल्या उमेदवाराने त्याच्या अधिकारांचा दुरुपयोग केला. मला माझा सन्मान हवाय, मला माझे बाबासाहेब हवे. तुम्ही बनणार का बाबासाहेब? मला भीती वाटत आहे, अजूनही इतकी विषमता, इतक्या दाखवतीस हे तर थोडेच दाखवून तुला. अजून अशा बऱ्याच ठिकाणी अन्याय होत असतो, कारण फक्त इतकाच आहे, आधी अस्पृश्यांवर आणि स्त्रियांवर अन्याय होत होता, आणि आता अन्याय हा फक्त ताकदवरांवरून कमजोर असणाऱ्यांवर होत आहे. यात जात धर्म लिंग बघितला नाही जात. पण आता कसे होणार? बाबासाहेब नाही करतात आणि त्यांच्यासारखं कोणीच होऊ शकत नाही. हो, बरोबर आहे तुझी. समाजात जागरूकता करण्यासाठी आणि आवाज उठवण्यासाठी बाबासाहेबांनी मूकनायक, जनता, समता, वैश्विक भारत ही वर्तमानपत्र सुरू केली. आणि आजकालची माफी मागा, गार्डनमध्ये बसून मोराला दाणे घालत आहे, याने इतक्या थंडीत टी शर्ट घातले, या मंडळाने सगळ्या मंदिरात आरती केली, अशा बातम्या 4-5 दिवस चालवतात. देशाच्या प्रगतीसाठी चाललेल्या कामाबद्दल आणि चांगल्या कामासाठीच्या बातम्या कोणीही न्यूज चॅनल्सला दाखवत नाही. नक्की चालले काय आपल्या देशात? तिकडे हे राजकारण जे फक्त दहावीचे शिक्षण गेले, आपलाच टॅक्सचा पैसा वापरून धार्मिक स्थळे फिरतात आणि धर्माचे, जातीचे आणि आपल्या पावलांचे राजकारण करतात. आणि इकडे उच्च शिक्षित केलेले आपले तरुण तरुणी ट्विटर आणि इंस्टाग्रामवर यांच्यामध्ये एकमेकांत भांडत बसतात आणि आपला वेळ वाया घालवतात. आता तर नवीनच फॅशन आली आहे, या राजकारण्यांनी बोललेला मुद्दा घेऊन टिकटॉक रील्स काय बनवतात आणि एकमेकांना पुन्हाच काय देतात. आपल्याला शिक्षणाचा अधिकार काय हे करण्यासाठी दिला होता का बाबासाहेबांनी? त्याकडे जे समुदाय आहेत ते खूप फॅशनेबलपणे बोलतात, द बॉल इज नाउ इन हिज कोर्ट. नाहीतर माझ्यापर्यंत अजून आलं नाही, अजून मी सेफ आहे, मी काय नकोच त्याच्यामध्ये वाईटपणा घेऊन असे बोलून मोकळे होतात. हो, तुम्ही जे बोलत आहात ते बरोबर आहे, सर्व असेच वागतात. मग करायचे काय? अरे विचार कर, बाबासाहेबांनी स्वतः संघर्ष करून शिक्षण घेतले. त्यांना वेगवेगळी पदे प्राप्त झाल्यानंतर जर त्यांनी बोलले असते माझे सर्व ठीक झाले, आता मी काय यात पडू, तर ना आज तू इथे असती, ना मी इथे असती, ना इथे उपस्थित मंडळी आज इथे असती. आपण आजही गुलामी करत असतो, आधी ब्रिटिशांची करत होतो आणि नंतर आपल्याच लोकांची केली. नियम आहेत आणि ते स्वतःच्या कायद्यानुसार बदलणारे लोकही आहेत. जसे दिल्ली रेप केस किंवा तेलंगणा रेप केस असो, गुन्हेगार हा साधारण माणूस होता तर त्यांना माचही झाला आणि राजकारणही झाले. आणि तेच जर गुन्हेगार हा राजकारणाशी जोडलेला असेल तर मग ती मुलगी चारित्र्यहीन होती असे दाखवले जाते. तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराची गंभीरता नष्ट केली जाते. आणि असे बरेच किस्से आहेत जिथे नियम भंग होतात आणि पुढे आणखी होतील. बाबासाहेबांना या सर्व गोष्टींची कल्पना आधीच होती. ते फार दूरदृष्टीचे होते. ते नसतानाही कसे सर्व सुरळीत चालेल याचीच त्यांनी सर्व सोय केली आणि आपल्याला शिक्षणाचा अधिकार आणि संविधान देऊन आपल्या अधिकारासाठी लढण्याची ताकद दिली. संविधानात केलेल्या कोणत्याही तरतुदीचे पालन पूर्ण होत आहे का नाही याची पाहणी जेव्हा सरकार करते तेव्हा त्यास उत्तर देण्यास जबाबदार व्यक्ती जर फक्त कागदावर फाईल करण्यापुरतं काम करत असेल तर त्याचा जबाब आपल्याला विचारायचा आहे. आपले अधिकार आपल्यालाच मिळवायचे आहे. ते दाखवतो तुला 33% आरक्षण मिळाले, बरोबरीने पगार मिळाला, मॅटर्निटी लीव्ह मिळाली आणि फिडिंग ब्रेक पण मिळाला, शिक्षणाचा अधिकार मिळाला, शिक्षणासाठी आरक्षण मिळाले आणि नोकरी पण मिळाली, मला मतदानाचा अधिकार मिळाला. देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावणे माझे कर्तव्य आहे आणि या देशावर माझा समान अधिकार आहे. माझ्या सन्मानासाठी मीच लढणार. मी आहे स्वतंत्र भारताची आधुनिक स्त्री, मीच आहे